होय भाऊ, हा? ते अंबानीच्या पोरात लग्न आहे तू. अरे अंबानीच्या पोराचं लग्न ना. हा हा, मग बोलवलं होतं ना मला. हा आय एम इज द गुड बाय इज द आय एम इज द अंबानी इज द कॉल. अंबानी इज द कॉल. आय एम इज द बोल तुम लग्नाला या किरण. आय एम इज द बिझी बॉय. एक तर माझ्या मोबाईलचा त्यांनी मेसेज केलेला पण होता, तर रिचार्ज संपला. एक तर जिओचं रिचार्ज त्यांनी माग केलं. आय डोंट लाईक इट बट आय दिस इज नॉट प्रॉब्लेम. तर मला म्हणे लग्नाला या. तर मी नाही गेलो. मग सल्लू, शाहरुख, आमिर, रितेश देशमुख भैया आपले ते हे सगळे लग्नाला गेले. रेखा, अमिताभ बच्चन, वापस ती आपलं हे काय नाव तिथं त्यांची बायको जया बच्चन, अभिषेक बच्चन. पण मला हे कळवलं नाही यार, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन हे एकीकडे होते आणि ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी एकीकडे होती. आणि ती कोणाला बोलत होती माहितीये का? ऐश्वर्या हिला, रेखाला. रेखाला. तुला कळालं का याचं? तर याचं कॉम्बिनेशन काय तुला सांग का? समज अमिताभ बच्चन संग पहिलं मॅटर कोणाचं? रेखाचं. त्याच्यामुळं आणि ऐश्वर्या राय या सोबत तर ते थोडं मॅटर द्यायचं वाढलं माहितीये का? तर ही अशी गोष्ट आहे. तर मला लग्नाला बोलिलं पण मी गेलो नाही. मला म्हणे तुम्ही यायचं फक्त. आता सलमानला तिथं बोलिलं त्याने सगळ्याला कामाला लावलं. सगळ्याला मला म्हणे तुम्ही फक्त यायचं नाही. सलमान, शाहरुख, हे अमिताभ बच्चन यांच्यावर लक्ष द्यायचं. हे काम करायला का नाही याच्यावर लक्ष द्यायचं. आता सलमान, रणवीर कपूर मस्त गाणं म्हणत होता. कोणचं? धता हे गाणे म्हणत होते. आपल्याला नुसतं जाऊन त्याला हा तू हे कर तू ते कर. मला मॅनेजमेंटला ठेवलं होतं त्यांनी, पण मी गेलो नाही माहितीये का? आता मला आकाशचा बी फोन आलता. लग्न ज्याचं होतं काय नाव त्याचं? आकाशच आहे का काय नाव आहे? आनंद आपलं. सॉरी मला चुकलं ते नाव माझ्या लक्षात नाही. आनंदचा फोन आला. काय बाई येणार लग्नाला? मी बोललो नाही माझं येणं नाही होणार. कारण कसं आहे माहिती, माझ्या मागे काम होतं. कारण ही गाडी मला घेऊन जायची होती. मालकाने सांगितलं होतं ते रोलर घेऊन यायचंय. तर मग मी ही गाडी घेऊन गेलेलो होतो. हा, तर मग त्याच्यामुळे म्हणलो मी थोडा बिझी आहे त्याच्यामुळे नाही गेला. जॉन सैना पण लग्नाला बोलिला त्याने. जॉन सैना लग्नाला आला. जॉन सैनाचा मला तिथं आल्यावर फोन आला. हाय भाई इज द कमिंग यार इज द आय एम मुंबई इज कमिंग इज प्लीज यार भाई वेलकम इज द लग्नामध्ये अंबानी कम ऑन. तर मी म्हणलं आय नो इज द ड्रायव्हिंग ॲज इज द मालक इज द माय काम रोलिंग ऑन इज द रोड इज द दबई दबा 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 दबई इज द कम ऑन इज द टाइम भेटला तर मी येणार असं मी त्याला बोललो. तर तेच आता माझा विचार चालू आहे. तुला माहितीये का लग्न कुठे आहे ते? ते म्हणले वापस मला अंबानी साहेब म्हणले छाटछूट लोकांना सांगू नकोस लग्न कुठे. तर कारण तुम्ही तर लगेच प्लेटी घेऊन पळतात लग्नाला त्या. अरे ते लग्न कोणत्या ठिकाणी आहे माहितीये का तुला? अरे माहित आहे ना मला, पण ते काय बोलले कोणाला सांगू नको. अच्छा. कारण तुम्ही प्लेटी घेऊन पळणार लग्नाला खायला. तुम्हाला तेवढे दिमागत का? सिक्रेट. त्याच्यामुळे ते समुद्रात लग्न ठेवलं वाटतं. हा समुद्रात. तुझ्यासारखे गोरगरीब नाही नाही अरे माझ्या अंबानी आम्ही संघ जिओचा रिचार्ज तुम्हाला ऐकत आहे. मला सगळं फुकट आहे. एक फोन केला की मला डायरेक्ट वर्षाचे 2 वर्षाचे रिचार्ज एकदा टाकतात मला. आता किती भाव वाढला रिचार्जचा, तरी पण माझ्यासाठी काय भाव वगैरे नाहीये. ते लग्नाला खर्च लागलेला ते सगळं काढणार. येऊ का मग मी? हो ओके. आता हेच उभा का